तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जिथे सगळं असूनही मन पूर्णपणे थांबून जातं? बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतमध्ये एक सतत कुरतडणारा प्रश्न असतो, काय करावं? कधी नोकरीबाबत, कधी नात्याबाबत, कधी आयुष्याबाबत. पण आजचा हा व्हिडिओ फक्त अर्जुनाबद्दल नाही, तर तुमच्याबद्दल आहे. कारण अर्जुन युद्धभूमीवर उभा होता नाही आणि आपण सगळे आपल्या आपल्या आयुष्याच्या युद्धभूमीवर उभे आहोत. आज आणि आपण समजून घेणार आहोत ज्ञानेश्वरीतील एक अत्यंत खोल आणि मन हेलावून टाकणारी ओवी. मग आपुल्या चित्ती म्हणे ही ओवी ऐकली की असं वाटतं कोणीतरी आपुल्याला मनात शब्दात उतरवले आहे. मित्रांनो, हा चॅनल फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर मन जागं करण्यासाठी आहे. तुमचा एक सुपर थँक्स. हा फक्त आर्थिक मदत नसून आध्यात्मिक प्रवासात दिलेली एक मनापासून साथ आहे. ज्या मेंबर नियमितपणे या चॅनलला आधार देतात त्यांचं मनपूर्वक स्वागत किंवा धन्यवाद. तुमच्यामुळे अशा खोल विषयांवर सविस्तर न थांबता काम करता येतं. जर तुम्हाला अध्यात्म फक्त ऐकायचं नसून जगायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराल, व्हिडिओला एक लाईक द्या, कॉमेंट्समध्ये लिहा सध्या माझं काय की जे कुठे आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कुणाचं तरी मन आज अगदी अर्जुनासारखं अडलेलं असू शकतं. मग ही ओवी आता पहिल्यांदा समजून घेऊया. मग आपुला चित्ती म्हणे येत काय आदिल्य येणे अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे. चित्त म्हणजे काय? चित्त हा शब्द फार हलका नाही. चित्त म्हणजे मन, भावना, आठवणी, संस्कार, भीती, अपेक्षा, अहंकार. अर्जुन इथे कृष्णाशी बोलत नाही, तो स्वतःच्या आतल्या आवाजाशी बोलतोय. आज आपल्याला असंच होतं, रात्री झोप येत नाही आणि मग मनाशीच म्हणतं किंवा बोलत राहतोय, मी योग्य करतोय का, मी चुकतोय का, मी थांबावं का पुढे जावं. चित्त प्रश्न विचारायला लागलं की माणूस अस्वस्थ होतं. येत हे काही आदरले येणे म्हणजे परिस्थिती स्वीकारावी का? अर्जुन म्हणतो, ही परिस्थिती मला मान्य करावी का? त्याच्यासमोर युद्ध आहे, पण ते युद्ध फक्त शास्त्रांचं नाही, ते धर्माचं युद्ध आहे. आपल्या आयुष्यात चुकीची नोकरी, चुकीचं नातं, चुकीचा मार्ग, आपल्यालाही माहीत असतं की हे योग्य नाही, पण स्वीकारावं लागतं, कारण भीती असते बदलाची, अपयशाची. लोक काय म्हणतील? अर्जुन सर्वथा काही येणे नाही, शक्ती असून अशक्तपणा. म्हणजे अर्जुन कोण? महान योद्धा, धनुर्धर, अनुभवी. तरी तो म्हणतो मी काहीच करू शकत नाही. ही एक अवस्था आहे आजच्या माणसाची सुद्धा. डिग्री आहे, अनुभव आहे, तरी निर्णय नाही. आणि हे डिसिजन पॅरालिसिस काय की जे मानवाचा शाश्वत प्रश्न. हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, हा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा, आईचा, वडिलांचा, साधकाचा, अन्य अजून बरेच काही लोकांचा. हा प्रश्न माणसाला प्राण्यापेक्षा वेगळं करतो. जो प्रश्न विचारतो तो स्वतःच्या वाटेवर असतो, तो शोधाच्या वाटेवर असतो. भगवान कृष्ण उत्तर देत नाही, कारण या ओवीत कृष्ण उत्तर देत नाही, कारण या उत्तर देणं सोपं आहे, पण समाज निर्माण करणं सगळ्यात कठीण आहे. कृष्ण अर्जुनाला उत्तर देण्याआधी त्याचं चित्त शांत करतो. आजही जोपर्यंत चित्त शांत होत नाही तोपर्यंत कोणतंही उत्तर आपल्याला पटत नाही. नोकरी सोडावी का बदल करावा, सोडून द्यावं का निभावून घ्यावं, संसार करावा की संन्यास, तोच प्रश्न काय कीजे. प्रश्न पडणं कमजोर नाही, गोंधळ होणं पाप नाही, किंवा निर्णय न होणं अपयश नाही. शांत चित्ताचं दिशा मिळते. शरणागती म्हणजे पळ काढणं नाही. कृष्ण बाहेर नाही, तो आत आहे. काय की हाच आध्यात्मिक प्रवासाचा आरंभ आहे. आज जर तुमचं मन अस्वस्थ असेल तर स्वतःला दोष देऊ नका, कारण अर्जुनालाही तो प्रश्न पडलेला होता. आणि जो अर्जुनासारखा प्रामाणिकपणे विचारतो काय करावं, तो कधीच हारत नाही, कारण प्रश्न विचारणं हेच उत्तर मिळण्याचं पहिलं पाऊल आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशा सखोल ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न तुमचा कमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हरी माऊली.